जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज या कर्नाटकाच्या काळ्या दिनाच्या प्रथम आम्ही जाहीर निषेध करतो या कर्नाटकी जुलमी काँग्रेसी सरकारचं। जाहीर निषेध मराठी मानवावर अत्याचार करणाऱ्या, मराठी संस्कृतीवर अत्याचार करणाऱ्या, मराठीच्या अस्मितेवर अत्याचार करणाऱ्या आणि मराठी भाषेवर अत्याचार करणाऱ्या या कर्नाटकी सरकारचा जाहीर निषेध। बेळगाव, कारवार हे संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, कारण आपल्या किती जणांनी या संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेलं आहे। हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, म्हणूनच महाराष्ट्रातील सर्व माझ्या मराठी बंधू बहिणीनो, भावानो, या कर्नाटकामध्ये आपले जे मराठी बांधव आहेत त्यांच्या पाठीशी आपण सदैव राहूया, त्यांना साथ देऊया। त्यासाठीच आज या काळ्या दिनानिमित्त हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय युवा खासदार धैर्यशील मानेसाहेब यांनी एक फार मोठे असं 1000भर आपल्या या कोल्हापूर जिल्ह्यातील व आसपास तालुक्यातील आपल्या बांधवांना घेऊन, मराठी बांधवांना घेऊन आपल्या बेळगावातील आपल्या मराठी बांधवांना भेटण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही जात असताना त्या ओगलोळी टोल नाक्यावर बेळगावच्या जिल्हाधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं उल्लंघन होईल अशा प्रकारचं त्यांनी एक नोटीस दिली आणि तुम्ही या कर्नाटकात येऊ शकत नाही असं त्यांचं सांगण्यात आलं त्यांच्याकडून। परंतु संविधानानं अधिकार दिलेला आहे की कोणत्याही राज्यात आपण जाऊ शकतो, येऊ शकतो। या राज्यातून दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या राज्यातून तिसऱ्या राज्यात आपण जाऊ शकतो, येऊ शकतो। असं असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानाचं उल्लंघन करण्याचं काम या बेळगावच्या कलेक्टर साहेबांनी केलेलं आहे। याचा आम्ही प्रथम जाहीर निषेध करतो। तसंच या कर्नाटक सरकारचा सुद्धा जाहीर निषेध करतो। मराठी बांधवावर अत्याचार करणाऱ्या, मराठी शाळेच्यावर संरक्षण न देणाऱ्या, मराठी माणसावर कायम दडपशाहीची पद्धतीनं अत्याचार करणाऱ्या या कर्नाटक सरकारचा धिक्कार असो। बेळगाव कारवार हा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे। आणि जे आजवर हे जे कर्नाटक सरकारचं जे चुकीच्या पद्धतीचं काम चालू आहे याचं कोर्टानंसुद्धा दखल घ्यावी आणि या मराठी माणसांना न्याय देण्याचं काम या कोर्टानं करावं, या शासनानं करावं, हेच आमचं म्हणणं आहे। आणि पुन्हा एकदा या कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध। जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम।